आणि या सगळ्या संदर्भात सीसीटीव्ही फुटेजचा दावा केला जात होता, त्याचा हवाला दिला जात होता आणि बॉम्बे हॉस्पिटलमधलं सीसीटीव्ही फुटेज हे एबीपी माझाच्या हाती लागलंय। यामध्ये कोण कोण छगन भुजबळ यांना भेटायला गेलंय ते कैद झालंय। वैभव परब आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। वैभव, काय सांगशील? अतिशय धक्कादायक अशी बातमी आपल्याकडे हाती लागलेली आहे। ज्या ईडीकडे बॉम्बे हॉस्पिटल्सने जे सीसीटीव्ही फुटेज आहेत ते दिले होते, त्यामध्ये अर्ध्याहून अधिक आहेत तर त्यांचे फॅमिली मेंबर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे भुजबळांच्या भेटीला गेल्या म्हणजे जे 22 ते 27 तारखेदरम्यान जी भेट घेतलेली आहे त्यांचे कुटुंबीय, त्याचबरोबर काही उद्योगपती आहेत त्यांची देखील नावं यांच्यामध्ये समाविष्ट केलेली आहेत। एवढंच नव्हे तर पोलीस ऑफिसर्स देखील आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत। आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याला आता जे टीव्हीवर पाहायला मिळतात विश्वास ठाकूर, खरं तर एक मोठं प्रश्नचिन्ह आहे ते अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेलं आहे की नोटाबंदीच्या निर्णयानंतर विश्वास ठाकूर आणि छगन भुजबळ यांची भेट नेमकी काय झालेली आहे। 500 आणि 1000च्या नोटा 8 तारखेनंतरच्या ज्या चलनातून बाद करण्याचा निर्णय आहे तो मोदींनी घेतला, त्यानंतर ज्या बँकेचे चेअरमन विश्वास ठाकूर आहेत त्या बँकेचं ऑडिट करण्याची मागणी आहे ती अंजली दमानिया यांनी केलेली आहे। त्यामुळे एक अतिशय धक्कादायक अशी चित्र आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। भुजबळांचे ड्रायव्हर्स असतील, त्यांचे फॅमिली मेंबर्स असतील, विश्वास ठाकूर असतील आणि अनेक उद्योगपतींची नावं आहेत ती यामध्ये समाविष्ट झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता ह्या नेमक्या प्रकरणावर भुजबळांची काय प्रतिक्रिया येते किंवा काय नेमकं आता त्यांची बाजू आहे हे समजून घेणं देखील महत्त्वाचं आपल्याला पाहायला मिळणार आहे। मिलिंद, वैभव, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। त्यामुळे एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ हा एबीपी माझाच्या हाती लागलाय।